महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबागमध्ये दिनांक 9 डिसेंबरपासून नरभक्षी बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. नागावमध्ये 5 ते 7 जणांना जखमी केल्यानंतर गायब झालेला बिबट्या थेट अलिबागच्या अक्षी साखरे गावात अवतरला आणि त्यानं आज सकाळी दोघांवर हल्ला केलाय. पहाटे 6 वाजता बिबट्या दबक्या पावलाने आला. त्यानं एक टपरीवजा हॉटेलमध्ये शिरून एका कर्मचाऱ्याला आणि प्रातविधीसाठी गेलेल्या एकावर जबर हल्ला करून त्याला जखमी केलं. हे दोघंही बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले असले तरी पंजा मारून बिबट्यानं त्यांना जखमी केलंय. आतापर्यंत या बिबट्यानं अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी 8 जणांना जखमी केलंय. वन विभागानं सर्व शक्तीनिशी जंग पछाडलं, मात्र हा बिबट्या त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. तो जंगलात पळून गेला असावा अशी शक्यता काल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. मात्र हा बिबट्या पुन्हा मानवी वस्तीत येऊन नागरिकांना जखमी करत असल्याने गावामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेत. मात्र वन विभागावर गावकरी संताप व्यक्त करत आहेत. अनेक वेळा शोध मोहिमेदरम्यान संधी असतानाही बिबट्या हाती लागला नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मैं रोज जैसा अपना काम कर रहा था, सुबह में उठा, चाय बनाया, उसके बाद बटाटा बैग से छिल रहा था, वो आराम से अंदर आया, घुसा. टाइम हो रहा था 5:55. उसके बाद मेरे गला पकड़ने के लिए झपटा. मैं अपने हाथ से उसको ढकेला, फिर भी एक दांत इधर लगा, एक दांत इधर, एक दांत सिर में, और फिर इधर एक पंजा मारा है. उसके बाद छलांग मार के ऊपर से निकल गया. मेरा नाम आनंद कुमार निषाद. नागावमध्ये ज्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मागच्या काही दिवसापासून करतोय, तर तोच बिबट्या आज 3 दिवसानंतर अक्षी गावामध्ये त्याने 2 तिथल्या स्थानिकांवर हल्ला केला. हॉटेल त्यांचं काहीतरी चालू होतं सकाळी, तर तेव्हा साधारण 6:15च्या सुमारास पहिल्यांदा हल्ला झाला आणि आता पुन्हा त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्व विभागाकडनं सुरू झालेले आहेत. पण एक सामान्य नागरिकांची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्याला पकडावं आणि आम्हाला आम्हाला भीतीमुक्त वातावरणात भीतीपासून दूर करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि सरकारी यंत्रणा आणि ह्यांनी त्या दिवशीचं जे आपले थोडे ड्रॉबॅक्स होते की जसं की आपली टीम पुण्याहून यायला वेळ गेला, तर असं न होता आज लवकरात लवकर यावं आणि त्याला पकडावं. आता तो मँग्रोव्ह मध्ये गेलेला आहे. फॉरेस्ट खात्याकडून त्याच्या ज्या एरियामध्ये तो गेल्याचं निदर्शनास आलं होतं त्याच्या पूर्ण सराउंडिंगला जाळी लावून त्याला मध्येच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही तोपर्यंत. तर सगळ्यांना एवढंच सांगेल की तिथे समोरच त्याच्या बाजूने मुख्य रस्ता जातो, तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. या व्यतिरिक्त आमच्या हातामध्ये आता काहीच नाहीये, पण सगळ्यांनी काळजी घ्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.